ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे वारे मात्र कणकवली शहरामध्ये जोरदार वाहू लागलेत आणि शहर विकास आघाडीने प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर आपल्यासमोर आहेत। भाई, कशा प्रकारे तुम्ही शहरामध्ये प्रचार करता आणि मतदारांचा कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद आहे? शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय या भ्रष्ट टोळीविरुद्ध, या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही उभी केलेली आहे आणि प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी मी स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार, या प्रभागामध्ये बिजलीनगर हा प्रभाग आहे, क्रमांक 13 जयेश धुमाळे हे माझे सहकारी नगरसेवक म्हणून उमेदवार आहेत आणि म्हणून यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आम्ही फिरतोय। उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा त्या निमित्तानं मिळतोय आणि कुठंतरी एक कणकवली शहर हे एक सुसंस्कृत शहर आहे, एक स्वाभिमानी शहर आहे आणि तशा पद्धतीनं एक या शहराचा जो आवाज आहे, हा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न जनतेनंच त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि म्हणून एक शहर विकास आघाडी हा एक पर्याय जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे। 17च्या 17 उमेदवार सगळ्या प्रभागातले एक तरुण तडफदार असे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून सर्व सहमतीनं मला त्या ठिकाणी ही संधी जनतेने दिलेली आहे आणि मी ही लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलो आहे आणि मला विश्वास आहे की परिवर्तनासाठी या शहरातली जनता त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच 2 तारीखला भरभरून असं मतदान हे मतदान केंद्रावर होईल आणि 3 तारीखला शहर विकास आघाडीच्या विजयाचा गुलाल हा त्या ठिकाणी आम्ही उधळू। आपले समीर नलावडे जे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांनी अशी एक टीका केली आहे की जे निलेश राणे सध्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे सेना त्यांच्या म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये आहे, संदेश पारकर यांचा ते प्रचार करतात, पण संदेश पारकर यांनी ज्यावेळेला नगरपंचायतीमधला नारायण राणे यांचा फोटो होता तो बाहेर फेकला होता। कसं? खरं तर जुन्या गोष्टींवर ही निवडणूक नाही आहे। कोणी काय केलं होतं हे सगळ्या जनतेला माहिती आहे। हे नलावडे जे सांगतायत हे कुठे होते त्यावेळी, कशा पद्धतीनं राणेंशी वागत होते ह्याचा एक मी साक्षीदार आहे। ते बोलण्याची मला म्हणजे त्या गोष्टींना उजाळा देण्याची गरज नाही। म्हणजे जर मी सांगायला गेलो तर ते पुरते म्हणजे इंग्रजीमध्ये नेकेड होतील, तर मला ते बोलायचं नाही, कारण तो विषय नाही निवडणुकीचा विषय असा आहे की लोकांना सत्तेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, हे लोकांना दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी विकासाची जी व्हिजन आहे, येत्या 5 वर्षामध्ये आपण जे लोकांना सुसज्ज क्रीडांगण हवं आहे, भाजी मार्केट, फुल मार्केट हवं आहे, पार्किंगची व्यवस्था लोकांना हवी आहे, अनेक विकासाची जी स्वप्न आहेत लोकांच्या मनामध्ये, ही स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी राहील। आणि त्याचबरोबर कणकवलीकर हे जे काही सत्ताधारी आहेत ज्यांचं तुम्ही नाव उल्लेख केला, यांना असं वाटतं की या कणकवलीचे आपण मालक आहोत आणि ही सगळी जी जनता आहे, शहर हे गुलाम आहेत, त्यांचे नोकर आहेत आणि हम करो सो कायदा, पैशानं मतं विकत घेता येतील आणि परत आम्ही सत्तेवर येऊ आणि नगरपालिका हे त्यांच्या व्यवसायाचं साधन आहे आणि त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी स्वतःचा विकास करू, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि ही भूमिका गेल्या 8 वर्षामध्ये या शहरातल्या प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी अनुभवलेले आहे। प्रत्येक मतदाराने कशा पद्धतीनं दाखलेला गेल्यानंतर काय त्यांना अनुभव येतात, बिल्डरांना त्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्यासाठी एखादा माणूस एखादी व्यक्ती बांधते त्यावेळी त्याला काय त्या ठिकाणी अनुभव येतो, कशा पद्धतीने व्यापारी असतील, सगळे म्हणजे या शहरातले जे सगळे महत्त्वाचे घटक आहेत त्यांना त्या ठिकाणी अनुभव आलेत। अनेकांच्या बिल्डरच्या जमिनी घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, बिल्डिंग रातोरात जमीनदोस्त केलेल्या आहे स्वतःच्या स्वार्थासाठी, अनेक प्लॉट त्या ठिकाणी बळकावलेले आहेत आणि नगरपालिका नेमकी कशासाठी? नगरपालिका ही जनतेच्या विकासासाठी असली पाहिजे, तिथून लोकांना सर्वसामान्य माणसाला सन्मान मिळाला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी आपुलकी मिळाली पाहिजे, प्रेम मिळाली पाहिजे, यांचा मुजोरपणा, यांचा जो अहंकार आहे, यांचा जो सत्तेचा माज आहे, हा माज या निवडणुकीमध्ये जनता त्या ठिकाणी उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काहीतरी गोष्टीचं राजकारण करणं आणि त्याच्यामधनं चर्चा करणं याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात याबाबतची जनता, कणकवलीतली जनता सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत, तुम्हाला स्फूर्ती त्या ठिकाणी ओळखून आहे आणि म्हणून येणाऱ्या 3 तारीखला तुमचा हिशोब जो काय तो हिशोब पूर्ण चुकता या शहरातली जनता केल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच जनता तुम्हाला पूर्ती ओळखून आणि जो 3 तारखेला जो हिशोब आहे तो मात्र होणार आहे असं वक्तव्य
शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केलं आहे. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.